गुड मॉर्निंग मित्रांनो. ते बघताय आता की बाहेर चालू आहे पल्सेटरमध्ये. बऱ्याचदा या लोकांना प्रॉब्लेम येतो की पल्सेटरचा सकाळी प्रॉब्लेम येतो. दूध काढायच्या वेळेस पल्सेटर जाम होतो, एअर प्रॉपर वर्किंग होत नाही किंवा काही गोष्टी होत नाही. तर अशा वेळेस भरपूर जण काय करतात की त्याचं हे जे लेवल आहे त्याचा लेवलचा स्क्रू या बाजूला स्क्रू आहे, हा स्क्रू वगैरे खोलण्याचा प्रयत्न करतात, हे 2 स्क्रू खोलण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येकाच्या आयडियाप्रमाणे माणूस प्रयत्न करत असतो. आता सणगाचं थंडीच्या वातावरणामुळे काय होतं, आतमधला जो रबर असतो दोन्ही साईडला, एक ह्या साईडला एक असतो आणि ह्या साईडला असतो. तर हे दोन्ही पण रबर काय करतात की ते थंडीच्या ह्याच्यामुळे थोडं हार्ड होतात, कडक होतात. म्हणून ह्याच्यावरती उपाय काय की हे बघा मित्रांनो, हे पल्सेटर ह्याच्या ही बाजू आणि ही बाजू ही तो रबर असतो. ते रबरच ह्या इथल्या सेंटरच्या खटक्याला पुढे मागे करण्याचं काम असतो आणि तिथनं एअर हा पास करत असतो. तर काय करायचं, जर तुमचा पल्सेटर जर हा सकाळी जर चालू होत नसेल किंवा खराब होत असेल तर फक्त ह्याला आता हे बघा, हे असं नॉर्मल टेम्परेचर, हे काय लगेच काही वितळत नाही, काय नाही, हे खूप हार्ड आहे. आणि हे असं किमान आपल्या हाताला थोडंसं जाणवेल, चटका जाणवेल या टेम्परेचर पर्यंत. हे केलं की तुमचं काम इझी, काही खोलकाल करायची गरज नाही, काय नाही. रबर जर चांगला असेल तर 100% तुम्ही हाच प्रयत्न करा, रबर सुद्धा बदलायची गरज नाहीये. आणि सकाळी होणाऱ्या थंडीच्या त्रासापासून तुमची पूर्णपणे सुटका होऊन जाईल आणि येणारा रोजचा तुम्हाला त्रास कमी होऊन जाईल. आज एवढंच, भेटू परत.